तुषार पहिला चेंडू बॅकफुटा गेलाय ऑन द टोचच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईलने झेल ड्रॉप. सोन्याने झेल सोडलाय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सोन्याने झेल सोडला. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे सजवलंय. आपण पाहू शकता स्वीपा कव्हरला जीवदान मिळालंय नितीनला. आपण तुषारला विकेट मिळाला असता. धावसंख्या फक्त 1. प्रथम बॅटिंग करताना रायझिंग स्टार शिवाई 11 संघ 1-1 सामना जिंकलाय दोन्ही संघाने. किंग सुपरस्टार यथार्थ 11 संघाने देखील एक सामना जिंकलाय. हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. पंच वाईट चिखून करतायत. अवंतदाने भर धावसंख्या धावफलकावरती 2. 5 षटकांची मॅच असणारे दोन्ही विनर संघ आहेत. 5 षटकांची मॅच आहे. विशाल भोईर देखील आमच्या व्यासपीठावर सामना एन्जॉय करतायत. विठ्ठल म्हात्रे देखील आपण सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. फटका खूप चांगला यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफला हेमंत भोईर अक्षरशः जमिनीवर लोळून घेतले पण चेंडूला जाऊ दिला नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 3. रायझिंग स्टार शिवाई 11 संघ बॅटिंग करतोय. त्या संघाने 103 धावा चेस केल्या होत्या. हा चेंडू उंच गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. झेलची शक्यता आहे. झेल होते का पाहायचंय. गुड कॅच. बिग विकेट. म्हात्रे आणि दीपेश पुंडलिक म्हात्रे तसेच स्वामीनारायण यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलत सगळं. तसेच अजय खारे असतील, आपण तर प्रतीक मोरे असतील, अर्जुन म्हात्रे असतील, योगेश भोईर असतील, सुनील म्हात्रे असतील, अरविंद म्हात्रे असतील, माणिक भोईर त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलात सगळं. विलास भोईर आहेत. तसेच आपण तर भरत भोईर असतील, शैलेश भोईर असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला शूज देखील देण्यात आलेले आहेत. जल्पेश भोईर असतील, आपण तर जयेश भोईर पोलीस पाटील, यशवंत भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला 2 दिवस उत्तम जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. कैलासशी वंडार नारायण मोरे यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅटर देखील आपण बॅट देखील देण्यात आलेली आहे. ते सचिन गोपीनाथ भोईर यांच्या माध्यमातून कूलर देखील आम्हाला उपलब्ध झालेला आहे. तसेच सुरेश ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला नेट देखील उपलब्ध झाले. जरूर मुलीचे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला तुषार डान्सिंग डाऊनच्या मध्ये पदधारी ते खूप चांगलं आहे. चेंडूला काढला यावेळेला आपण मिड ऑफच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका. षटकार. षटकाराला पदधारी त्याचा वापर काय केला. डान्सिंग डाऊन पॉवर प्लेचा अतिशय चांगला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक हेमंत त्याच्या डोक्यावरून चेंडूला काढला. 9 धावा. रायझिंग स्टार शिवाई 11 संघ प्रथम बॅटिंग करतो. तुषार राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन. फटका सुरेख टकावा झालाय. चेंडू चाललाय सरळ यावेळेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. पंधरा धावा दाखल करते. तुषार पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला आपण पाहू शकता महेश स्विच हिट केलाय. काय फटकेबाजी चालली आहे मैदानावर. चेंडू चालला डीप पॉइंट सीमारेषा पार. चौकार. कधी लागलाय ना उलटा पुलटा शॉट बघायला मिळाला. काय बॅटिंग करतो महेश वेले. जणू काय डगआउट मधनं सेट ऑनला दिसतोय. तेजस मोरेच्या माध्यमातून देखील आम्हाला बॅट उपलब्ध झाली. बघा बॅट देखील आली आहे. आता सागर म्हात्रे देखील मला वाटतं चॉईस बॅट आणली त्यांनी. तेजसने देखील काल चांगलं क्रिकेट खेळलं. 19 धावा दाखल. बॉल गेलाय. चला बॉल द्या दुसरा. रायझिंग स्टार्स शिवाय 11 19 जरा चेंडू पाहण्यासाठी जा.
नाही कुणाल तुम्ही देखील का आपण तर ओमकार काल खेळल्यात तुम्ही आज जरा थोडंसं सहकार्य करा आज लास्टचा दिवस आहे नाही तुमचं नाव घेतलं म्हणून राग नका मानू कारण का आपल्याच गावची स्पर्धा आहे आज जर तुम्ही यावर्षी सहकार्य केलं तर पुढच्या वर्षी नवीन जोमाने स्पर्धा आपल्याला पुन्हा एकदा खेळताना बघायला मिळेल त्यामुळे आपण जायचं सर्वांनी नाही तनिष होणार जेवणाच्या वेळेला जेवण येणार आहे आम्हाला माहिती आहे तुम्हाला भूक लागली 12 नंतर तुम्ही जेवण करता 12:35 झाल्यात नाही त्यांचा विचारण्याचा देखील हक्क आहे कारण काल त्यांनी भरपूर काम केलंय गोलंदाजी मार्कावर येतो यावेळेला आपण पाहू शकता वंडार नारायण मोरे यांच्या स्मरणात आपण तेजस मोरे यांच्याकडून आम्हाला बॅट देखील आले बॅट देखील खूप चांगली बघा आपण काव्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते आपण तिथून ही बॅट आणलेली आहे सचिन मोरे यांचं देखील आगमन होतंय नाही सचिनच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो काल मेगा फायनलमध्ये पोहोचली ना ते आज मोठ्या गावची मोठी स्पर्धा कोण जिंकली तर बघा टायटन संघाचं नाव येईल कारण का मेगा फायनलमध्ये पोहोचलाय म्हणजे एक त्यांना ट्रॉफी मिळणार आहे राजेश मोरे बघा चेंडू देतात नाही एक काळ गाजवलं ना त्यांनी पण क्रिकेटच्या माध्यमातून आता क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत गोलंदाजी मार्कवर ऋषभ स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला सर्वेशला आपण पाहू शकता बॅक पुढे गेला पंच केला यावेळेला एक्स्ट्रा वेगाने चेंडू चालला यावेळेला एकच 10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं सोन्याच्या माध्यमातून 10 धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता ऋषभ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा करतो टाकला महेश वेले पुन्हा एकदा पंच केलाय काय फटका यावेळेला 1 बाउन्स चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार चौकार उद्योजक आहेत त्यांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत 24 धावा नाही पदताली त्याचा खूप चांगला वापर करतो महेश पहिल्या सामन्यात बॅटिंग मिळाली नव्हती पण आता बॅटिंग मिळाली त्याचा पुरेपूर फायदा घेतोय शिवाय देखील बघा आपण पहिले तर सामना एन्जॉय करतोय बाबांच्या जवळ बसून ऋषभ ऑन साइडला पूल करायचा चेंडू वेगाने चालला मिड विकेटला एक धाव कंप्लीट केले पाहिजे दुसरी धाव होते का इथे 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट ना महेश वेले लवकर धाव बाद नाही होणार कारण ते विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतात तो योगेश भोईर यांचं देखील आगमन होतं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत 26 धावा ऋषभ गोलंदाजी मार्कवर महेश वेले जबरदस्त बॅटिंग करतोय आपण पाहू शकता रायझिंग स्टार शिवाय 11 संघ 103 धावा 31 चेंडूमध्ये पूर्ण केल्या विक्रम झालाय आणि दोन्हीच आपण आता एकही बॅटर बाद नव्हतं झाला 103 धावांची भागीदारी केली स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता महेश थोडंसं नाराज होत आहेत कारण हा चेंडू सरळ आडव्या बॅटने मिड विकेटला क्लिअर करता आलं असतं डॉट चेंडूची समाप्ती तर निलेश पाटील या व्यासपीठावर आपलं मिनेश पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे नाही शिवाय देखील बघा सामना एन्जॉय करतोय सीमेरेषेवरनं राज म्हात्रे त्यांचे पिताश्री आहेत ऋषभ हा चेंडू ऑन साइडला शपलून पूल केलाय चेंडू वेगाने चालला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पार चौकार या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत शिवाय बेगा देखील आपण आता सामना एन्जॉय करतोय चेंडू त्याच्या हातामध्ये म्हणजे क्रिकेटची त्याला देखील प्रचंड आवड आहे एक ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचं हे कॉमेंट्री बॉक्स आपण इथं टिपलं जात आहे आता सोन्याच्या डोक्यावरती आपण इथं कॅमेरा आहे 30 धावा ऋषभ गोलंदाजी मार्कवर ऋषभ गोलंदाजी मार्कवर शाखेला आपण महेश वेले जबरदस्त बॅटिंग करतोय खूप आक्रमक बॅटिंग करताना दिसतोय
का त्याला माहिती आहे इथून आपल्याला धावा वेगाने वाढवायच्या आहेत, 70+ धावा करायच्या आहेत. रिषभ, हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. इथे बॅटची कडा आणि विकेट मिळालाय, महत्वाचा विकेट मिळालाय, मॅचची गोल्डन विकेट मिळाले. महेश वेल्हे जो आक्रमक बॅटिंग करतोय त्याला मात्र आपण तर इथून बाद करतोय. हार्दिक स्वागत ना, प्रचंड मेहनत त्यांची देखील राहिली. लकी खारे येत आहेत. कॅमेरामॅनला विनंती असणारे आमची आपण आता ट्रॉफीज देखील दाखवायचे आहेत. ब्युटिफुल ट्रॉफीज. नितीन, हिरोईन पेक्षा खूप सारे ट्रॉफीज आहेत आपल्या. आता खेळाडू कक्ष दाखवतोय. नितीन चर्चा करतोय, मला वाटतं कदाचित नितीन म्हात्रे सांगत असतील की आपला खेळाडू कक्ष दाखवला जातो. बघा, सोन्या येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण तर पहिलं संघात 30 षटक घेतोय, खरं धाव संख्या चांगली आहे राजस्थान शिवाय 11 संघाची, पण 2 महत्वाचे विकेट गेल्यात महेश आणि आपण नितीन. आता इथून ना सर्वेशला चांगली बॅटिंग करायला लागली. 9 स्ट्राईकला बॅटर आला, त्याला साथ देण्यासाठी आपण पाहू शकता. लकी नाव खूप चांगलं आहे. तुषारला आता पाहायचं कुठं पाठवलं जातंय, लॉंग ऑफला पाठवलं जातंय. सोन्या गोलंदाजी मार्कवर गार्डन एंड कडून स्ट्रायकेला आपण पाहू शकता. सर्वेशला आपण पाहू शकतो. सर्वेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. हा चेंडू लिडिंग आहे, जे क्षेत्ररक्षक आहे नितीन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. शॉट दरम्यान वेगाने आले, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. धावसंख्या 31. सेकंडला लकीला आपण पाहू शकता. लकीला आपण पाहू शकता. यावेळेला लकीला आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर आहे. कुणाल इंदप, गणेश म्हात्रे देखील बघा थोडासा फेरफटका मारतायत, कारण मोठी जबाबदारी, अंतिम दिवस आहे. नाही, भोईर सॉरी, गणेश भोईर, भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावर. सोन्या शपलोन ड्राईव्ह केला, यावेळेला हवेमध्ये चेंडू होता, झेलची शक्यता होती मिड ऑफला नितीन, पण तो झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा धावफल करते. धावा दाखल करते लागल्यात. सोन्या गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला लकी. फुलटॉस होता यावेळेला. लकी बघा पंचांकडे पाहतोय, पंच मात्र कोणत्याची खूण करत नाहीत. परेश भोईर आपण पाहू शकता, भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत, कोणत्याही प्रकारचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून येत नाहीये. लकी सोन्या आपण बोलले तर स्ट्राईक एंडला होता यावेळेला. सोन्या चांगली गोलंदाजी करतो, इथून ब्लॉकहोलचा चेंडू फेकला होता. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 34 धावा. 34 चेंडू झाले 4. गणेश भोईर यांचे बंधुराज देखील, विशाल भोईर देखील सामना एन्जॉय करतात. वेळ फार कमी असतो त्यांच्याकडे, पण आज वेळ काढलाय कारण मोठा गाव प्रीमियर लीग आहे. त्यांना माहिती आहे गावाची स्पर्धा पाहणे फार गरजेचे ना. बिजी शेड्यूल असतं त्यांचं देखील. पण गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. लकी नो स्ट्राईकला आहे. सोन्या गोलंदाजी करतोय. चेंडू जेल ड्रॉप. विरनाट करतोय काय? स्वतः संघ नाही की झेल भरपूर ड्रॉप होता त्याकडनं ना. अशा तुम्हाला कॅचेस पकडायला लागणार. ज्या संघाने नितीन 103 धावा चेस केले होते तो संघ थोडासा आता आपण बॅकफुटवर जातोय.
34 धावा आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही विनर संघ आहेत. अंतिम चेंडू या षटकामध्ये सोन्याने खूप चांगली गोलंदाजी केली. हाईट भरपूर आहे सोन्याकडे आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतोय. इथून सर्वेशला चांगली पुलटॉज आहे. ऑन साइडला पूल केलाय. पॅरलल स्ट्रोक आहे. पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 38. नाही नितीन, आपण बघितलं विरनाथ आज क्षेत्ररक्षण करतोय, एसटी रक्षण करतोय, पण विरनाथला आम्ही नेहमी पाहिलंय. वारंवार आपण भरपूर वर्ष पाहतोय तो थर्ड मॅन आणि फाईन लीगला क्षेत्ररक्षण करतो रेग्युलर संघातून खेळताना. त्यामुळे त्याच्याकडे एसटी रक्षण चांगलं होत नाहीयेत. पण तर 18 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. म्हणजे इथून तुम्ही 60+ धावा होऊ शकतायत. त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार रायझिंग स्टार शिवाय 11 संघाला. पाचता गोलंदाजी मार्कावर कोण येतोय. न या मैदानावर ना भूतो ना भविष्य असं झालंय नितीन. 103 धावा चेस झाल्या. त्या पण 31 चेंडू मध्ये एकही गडी बाद झाला नाही. नितीन आणि आपण तर सर्वेची विक्रमी भागीदारी. धावसंख्या धावफलकात 38 धावा धावफलकाती. 12 चेंडूचा खेळ बाकी. मयूरला देखील आपण पाहू शकता. तर यानंतर लुझरची मॅच असणार. आपण तर मास्टर ब्लास्टर विपक्ष आपण बोलले तर सिक्सर कॅन्ड संघाच्या मध्ये आपण मॅच पाहणार. दोन्ही लुझर संघ आहेत म्हणजे एक चान्स असणार आहे त्या दोन्ही संघांना. ऋषभ आला गोलंदाजी मार्कवर. मागच्या षटकात 11 धावा त्याने दिल्या आहेत. आता पाहायचं इथून लकी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. खरं 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 38 धावा धावफलकाती लागल्या आहेत. सर्वेच देखील आपण तर बॅटिंग आक्रमक करत नाहीये. इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे 60+ धावा करायच्या असतील तर. कारण विपक्ष संघाकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. वीरनाथ आहे, हेमंत आहे, तुषार देखील सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. नितीन देखील चांगली बॅटिंग करतोय. शपलून पुणे ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. ऋषभ पुणेला गोलंदाजी मार्कवर ना. इथून ना आता जास्त स्ट्राईक मी तर म्हणेल ना सर्वेशला घेणं फार गरजेचं आहे. नाही नाव खूप चांगलं आहे लकी, पण त्या नावासारखी बॅटिंग होत नाहीये. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्राईक लकीला आपण पाहतो. हा चेंडू चांगला फटका बघायला मिळाला, पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. यार एकच 10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळेला तितकंच चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. दोन्ही संघाच्या माध्यमातून 1 धाव इथे पूर्ण केले ते लकीला अखेरकार 1 धाव मिळते. तर राजे भोईर साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नंतरची मॅच त्यांचीच आहे. 102 धावा करून देखील ते पराभूत झाले. पण आता इथून विजय संपादन करायचा त्यांना. त्यासाठी राजीव भोईरने मला वाटतं एक मिटिंग बोलवली असेल खेळाडूंबरोबर की आता जे घडलंय ते पुन्हा घडवायचं नाही, आता घडवायचा आपल्याला इतिहास. आपण पहिले तर व्याख्या बघा आमचे थोडेसे बातचीत करतायत, खेळाडूंना गायडन्स करतायत. हेच तर त्यांचं आपण तर वैशिष्ट्य राहिलेलं. मोठ्या गावावरती जेव्हा संकट आलं ते व्याख्येने दूर केले. मग ते कोरोनाचं असो आणखीन कुठलं संकट असो ते धावून गेलेत. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला मिड विकेटला वेगाने. 1 धाव कंप्लीट केली आहे. पाहिजे दुसरी होते का. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फेकी अचूक येते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता ज्यावेळेला 41 धावा.
41 धावा दाखल करती. ऋषभ चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी केली. सर्वेश सारख्या बॅटरला इथून मात्र शांत ठेवलंय. सर्वेशला आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 60+ धावा करायच्या असतील तर. लेफ्ट हँड ओव्हर द गट मारा करतोय. चेंजा पेस होता यावेळेला. आडव्या बॅटने चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता मिड विकेटला. चूक होणार नाहीये. सोन्याने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद. या संघाने 103 धावा चेस केले. तो संघ आता थोडासा पर्यंत अडचणीत सापडलाय. खरं तर तो बॅटिंग करतोय प्रथम. 41 धावा दाखल करती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऋषभने जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. यंगस्टर आहे. मला वाटतं ऋषभने ना प्रमुख संघात येऊन मोठ्या गावच्या संघात त्याचा खेळ आता आणखीन त्याचं फ्युचर चांगलं होईल. काय गोलंदाजी करतो. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. लाईन तर लेंथ खूप नाही. नक्कीच मोठा गाव संघ मला वाटतं लक्ष देईल आता संघ नायक. ऋषभ बॉक्स खेळतात चांगली गोष्ट, पण ओव्हरऑल पण तुम्ही खेळा तितकंच तुम्ही चांगलं क्रिकेटर बनाल. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विकीला आपण पाहू शकता. हा चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. मिड ऑफ द क्षेत्रक्षण बी घेणारे झेल. झेल ड्रॉप होतोय. जजमेंट काय या. वीरनाथ त्यांचे बंधुराज आहेत ना. दीपेश आहेत तिथे. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता. 43 धावा. दीपेश सांगतो अंदाजच आला नाहीये. अंदाज येणार कधी झेल सुटल्यावर. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला विकीला आपण पाहू शकता. जीवदान मिळालंय. 43 झाल्या आहेत. यानंतर एक षटक बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे यंगस्टरने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूचा पूल केलाय. चेंडू हवेमध्ये. सोने आलाय. चूक होणार नाहीये. अजून एक यश मिळतंय. बॅटर बाद. चार धावा देऊन 2 गडी बाद करायचा. गोलंदाजी आव्हाने टाळ्या होऊन जाते ऋषभसाठी. जबरदस्त गोलंदाजी. ना निधी मी तर म्हणेल मोठा गावला ना, मोठा गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून तर ऋषभ सारखा एक देखील खेळाडू मिळेल. एक चांगला गोलंदाज. सोनू पाटील या आपण इथं जुनडोंबरीचे उद्योजक व्यासपीठावर सोनू म्हात्रे. नितीन बघा वॅकी सर्व रतन आल्यात. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच रेडी राहायचंय कॉम्बॉक्स मध्ये. धावसंख्या 43. यानंतर लुझर लुझर संघ असणार आहेत. मास्टर ब्लास्टर पक्ष आपण तर सिक्सर आपण तर कॅन संघ आपल्या खेळात दिसेल. नितीन वॅकी बघा सर्व डगआउट मध्ये जातो. सर्व खेळाडूंची विचारपूस करतो. मोठ्या गावचं फ्युचर येते देखील. पुढच्या वर्षी ते खेळणार आहेत पण या वर्षीपासून तयार लागल्यात. महेंद्र म्हात्रे मला वाटतं वॅकी तुमच्या गावचा अनमोल रत्न आहे. गोलंदाजी मार्क होता. गोलंदाज आपण पाहू शकता. वेळेला स्ट्राईक केला आपण पाहू शकता. यावेळी लकी भाऊऱ्यासारखे घर करून फिरले पण बॅटचे कट देखील झाली आणि वीरनाथने खूप चांगला झेल पकडला. बॅटर बाद. तर राजेश मोरे यांचे सुपुत्र येतात. चैतन्य येत आहेत. नाही लकी घरकर फिरले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. वेळेला श्रेयश म्हात्रे अजून एक यंगस्टर आपल्याला बघायला मिळतोय.
स्पिन आक्रमण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. नाही नक्कीच नक्कीच मी तर म्हणेन श्रेयसच्या बाबांनी ना लक्ष द्यायला पाहिजे श्रेयसकडे. खूप चांगला क्रिकेटर आहे. स्पिन गोलंदाज बघायला मिळते आपल्याला. दोन्ही टर्न करतो तो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक करतो. लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला बाहेर काढतोय. ऑफ ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणतोय. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे सोन्या. काय झेल पकडतोय. सोन्याच्या हाताला आता सोनच लागलंय जणू काय. तिसरा झेल पकडलाय. एक योगेश भोईर यांचा सन्मान करूया. योगेश भोईर यांचा सन्मान केला तर भरत भोईर यांच्या शुभ असते. 43 धावसंख्येवरती आपण तर गडी वाद होता. आणखीन एक नवीन बॅटर तर विलास येतोय. नितीन ज्या संघाने असं वाटत नाही की 103 धावा चेस केल्या तो संघ प्रथम बॅटिंग करता थोडासा बॅकफुटवर गेलाय. महेशने चांगली बॅटिंग केली पण महेश बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडलाय. अंतिम षटक आहे. विलास स्ट्राईक एंडलाय. आता इथून चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर टॉस साठी देखील यायचंय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 झाला तर मजा येईल मॅच मध्ये. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे संघ मास्टर ब्लास्टर आणि जल्पेश भोईर आणि आपण पाहू शकता यावेळेला साहिल म्हात्रे. जल्पेश भोईर आणि साहिल म्हात्रे आपण या. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे श्रेयस. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला झेलची शक्यता आहे. नितीन म्हात्रे दूरवरती येत. एक धाव इथे कंप्लीट केली होती. धावसंख्या धावफलकती आपण पाहू शकता यावेळेला 44. चला मास्टर ब्लास्टरचे संघनायक आपण पाहू शकता यावेळेला साहिल म्हात्रे. तर आपण तर सुपर सिक्सर आपण तर सिक्सर कॅन्ड संघाचे संघनायक आपण पाहू शकता यावेळेला जल्पेश. हा चेंडू लाफ केला. यावेळेला झेलची शक्यता तुषार आहे. चूक होणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकता अप्रतिम गोलंदाजी श्रेयस म्हात्रे. नितीन फ्युचर आहे मित्र म्हणेला. मोठ्या गावासाठी खेळाडू उपयुक्त ठरू शकतो. फक्त तो संघात आला आणि तरी जर चांगली कामगिरी केली तर तो खूप वर्ष मोठ्या गावासाठी खेळू शकतोय. काल ओम म्हात्रेंनी बॅटिंग खूप चांगली केली. निलेश आपण पाहू शकता यांचे निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र ओम निलेश म्हात्रे आणि आता ओम आले आहेत. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 2 चेंडू बाकेत. महेश पाटील यांचा देखील आगमन होतं. एक चांगले क्रिकेटर. जरूर नंबर 40+ शॉर्ट पिच होता. पूल केला. पॅरलल स्ट्रोक आहे यावेळेला. पंचांचा इशारा तो षटकार मच निडेड षटकार आलाय. षटकार मारलाय. अंतिम चेंडू काय ओमने फटका मारला. नितीन 50 तर झाल्यात. अंतिम चेंडू बाकी आहे. श्रेयस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर उदयकडनं मारा करतो. अंतिम चेंडू. चला एकच आतमध्ये बसा सर्वांनी. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. वेगाने चेंडू चालला. यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा पार. चौकार उपयुक्त चौकार आला आणि 2 आपण फटक्या आपण 2 मोठ्या फटक्यामध्ये धावा आल्या. तब्बल 10 धावा झाल्या. 54. चला टॉस साठी या. दोन्ही संघनायक देखील येत आहेत. टॉस देखील आम्ही करणार आहोत. जल्पेश आल्यात. साहिल या लवकर. चला दोन्ही लुजर संघ आहेत. त्यामुळे आता महत्वाची मॅच असणार. नितीन इथून जर तुम्ही हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागणार आहे.
त्यामुळे दोन्ही संघासाठी करो या मरोची स्थिती, मारा किंवा मारा. नाही, 365 दिवस वाट पाहिलं का? टॉस करायचा आहे. आपण पाहू शकता राजू भोईर आणि एका बाजूला जर विचार केला तर जलपेशला देखील आपण पाहू शकता. चला टॉस करा. मास्टर ब्लास्टर आणि आपण जर मास्टर ब्लास्टर संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय सांगतात डिसिजन पेंडिंग आहे. धावा झाला 54 धावांचं लक्ष आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया त्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन कार यांच्याकडे. धन्यवाद. डीजे
नाही परेश चर्चा करतायत मला वाटतं थांबा. नाही महेश पंचाला चर्चा करू शकतात. नाही परेशने कन्फर्म केलं बाळाशी थोडंसं बॅट कट आहे का डॉट बॉल. गजा बैलाचे मालक श्रीकांत जोशी यांचं आगमन झालंय नवापाड्याचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही सध्या गजा नाव भरपूर चर्चेत त्याच्यामुळे श्रीकांत जोशी उर्फ बडीलाही प्रसिद्धी मिळाली आहे. आता जपान सोबत सुद्धा ते धावले आणि धावले नाही तर शर्यत सुद्धा जिंकली. कल्पेश पाटील वडवली यांचा जपान आणि त्यानंतर गजा बैलाचे मालक आपण श्रीकांत जोशी येत आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महेश चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेत आहेत. नाही चांगली थ्रोपैकी बघा यंगस्टर आहेत मात्र थ्रोपैकी चांगली आहे. महेश एक सिंगल खातं उघडलंय. स्ट्रायकेटला हेमंत. हेमंतच्या बॅट मधला फटका चांगला आहे मात्र क्षेत्राच्या डीप मध्ये. श्रीकांत जोशी या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा झालेल्या आहेत. ना आयोजक आपल्याला बोलत आहेत या बारीक भोईर सुद्धा आल्याला विचारतात 102 रन स्कोरिंग केली होती पण त्या धावा चेसही झाल्यात ना. मोठा गाव प्रीमियर लीग मधला सर्वात मोठा विक्रम आहे. 2 अर्धशतक आपण पाहिले या अगोदर ओम निलेश मात्रे त्यानंतर सर्वेचा मी उल्लेख करेल. फटका चांगला आहे कॉपी बुक स्टाईल मध्ये. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मंगेशच्या बॅट मधून येतोय सिक्सर. भोईरचं मी कौतुक केलं. षटकार मारलाय तरी धावतात मंगेश म्हणजे थोडासा वर्कआउट करून घेतात कदाचित. नाही फिटनेस चांगला आहे ना त्यांचा. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय प्रिन्सी. मास्टर ब्लास्टर राजू भोर यांच्या संघाने टॉस जिंकलाय. मॅच करो या मरोय. एक तर साहिलला बाहेर जावं लागेल एक तर जल्पेशला बाहेर जावं लागेल. हा चांगला चेंडू होता. षटक समाप्त झालाय. 55चा पाठलाग असा जल्पेश आपण पाहिलं तर महेश वेलीने धावा खर्च केले 8. वॅकी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते म्हणजे जेवण आता आलंय. नाही थोडीशी तयारी करा वॅकी सपोर्ट करा. आठ धावा झाल्या 47 हजेरी करायचे आहेत. अजुरी चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज. रायझिंग स्टार फिल्डिंग लावा लवकर प्लीज. रायझिंग स्टार संघ आपण पाहिलं तर शिवा 11 रायझिंग स्टार राज मात्रे आणि हनुमान मात्रे यांनी पुढे सुरू केला संघ. दुसऱ्या बाजूला किंग्स यथार्थ सुपर स्ट्रायकर्स जयश्री पुंडलिक म्हात्रे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक. चला जे संघ खेळत आहेत त्यांनी जेवण करून घ्या. त्यांची मॅच नाहीये. हा चेंडू फटका चांगला क्षेत्ररक्षक टीपमध्ये वेगाने आलेत. थ्रो फेकी बघा काय थ्रो फेकी बघा. यश आहे तिथे.
2 रन जरी मिळाले असते मात्र थ्रो फेकी बघा ॲक्युरेट आहेत. यंगस्टर आहेत मात्र फोरम स्ट्रॉंग आहेत. ॲक्युरेट फेकी. कुठे असेल तरी या अनिकेत म्हात्रे. दोन धावसंख्या 10 वरती पोहोचली. 55चा पाठलाग करायचा आहे. 45 अजूनही हवे आहेत. फुलटॉस आहे. 55चा इशारा येईल. चौकार. चौकार आलाय. 41 रन अजूनही करायचे. 14 धावा झाल्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 22 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 22 बॉल 41 रन्स. गोलंदाज लकीला तुम्ही पाहतायत. लकी खारे ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या 15 वरती पोहोचली. ती यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्स आयकॉन खेळाडू आपण पाहिलं तर विनाथ म्हात्रे कॅप्टन सुद्धा आहेत. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पहिल्या 2 मॅचेस 6 षटकांच्या होत्या. त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागलं प्रत्येक टीमला. इथे मात्र पण हात डोक्यावरती मारलेत कारण की रिव्हर्स खेळायला गेले. डॉट बॉलची ती समाप्ती. 40 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 झालेले आहेत. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बॉल 40 रन्स करायचे आहेत. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल हेमंतला. तर एकाच एंडने स्पर्धा खेळली जाते. बोटागाव प्रीमियर लीग 2024. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलाय आणि यासाठी कदाचित महेशने स्ट्रॉंग अपील केलं होतं. इथे मात्र लॉंग ऑफ बॉर्डर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. बॅकअप नाहीये. 2 धावा पूर्ण आलेत. जेवणाची व्यवस्था करण्यात आली बघा. ज्या टीमची मॅच नाहीये त्यांनी जेवण करून घ्या आणि यातून मॅच संपल्या तरी या दोन्ही टीमने जेवण करून घ्यायचे. धावा झाल्यात 18. 55चा पाठलाग करत असताना 18 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लकी अपील स्ट्रॉंग आहे. नोट आउट आहे. पंच सांगतायत तुम्ही अपील किती स्ट्रॉंग करा मात्र नोट आउट आहे. परेश सांगतायत नाही रिव्ह्यू नाहीये. पायचीसाठी कुठे रिव्ह्यू आहे. विलास बघा रिव्ह्यूचा वापर करतायत. क्या बात आहे. एकोणीस धावा झाल्यात. अनिकेत म्हात्रे सुद्धा येत आहेत. काल त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला. परेशने भरपूर चर्चा केली खेळाडू सोडून. काही खेळाडू असेही असतात ना ऐकत नाही. तुम्ही ऐकायला पाहिजे. मॅच रिझल्ट काही लागू हार जीता क्रिकेटचा एक भाग आहे. मात्र आपले पॅकर्स सिनियर खेळाडू काय सांगतायत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले. जागा बनवली मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये लागू आपला. इथे मात्र बॅकअप बघा. बॅकअप चांगलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या ती यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर संघाची 20 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा करायच्यात. 35. 18 चेंडू 35 धावांची गरज. चला फिल्डिंग लावा.
18 बॉल 35 धावा अजूनही करायचे आहेत. विरराज स्वतः गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 35 धावा. बघा आता ड्रिंक्स ब्रेक करून घ्या, पुन्हा होणार नाही. 2च षटकं झालीत. अठरा चेंडू 35 धावा. मोठागाव प्रीमियर लीग 2024 पहिलंच पर्व आणि दुसरा दिवस. काल आपण पाहिला SB ग्रुप टायटन 11 संघ फायनल मध्ये दाखल झालाय. समीर भोईर संघ मालक आहेत. गजा बैलाचे मालक श्रीकांत जोशी यांचे आगमन झाले. त्यांचे मोठागाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. 18 चेंडू 35 धावा करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा. विलास येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये विलास आणि महेशने भरपूर धावा खर्च केल्या. 103 धावा त्यांच्या संघाने खर्च केल्या होत्या. बाल्या जोशी येत आहेत बघा, क्रिकेटचे धरती आणि त्याचे फेवरेट संघ आपण पाहिलं ना, मोठागाव आणि खंबालपाडा या संघाचे खंदे समर्थक श्रीकांत जोशी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि सोन्या बैलाचे बिग फॅन आणि सध्या आता गजाचे सुद्धा फॅन झालेत ते. श्रीकांत जोशी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. कारण श्रीकांत जोशी यांनी सुद्धा नवापडा चषकमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना. अठरा चेंडू 35. चला स्पीडअप करा, स्पीडअप, घाई करा. अजून भरपूर मॅचेस आहेत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. 17 चेंडू 35 धावा. जिंकलात तर सेमीफायनल मध्ये, हारलात तर एक संधी राहील. 5वी मॅच खेळायला मिळेल हारलात तर. पण जिंकलात तर थेट सेमीफायनल मध्ये जाल. दोन्ही संघाने एक मॅच जिंकले, त्यामुळे क्वार्टर फायनलची मॅच आहे. विनर विनर, यानंतर लुजर लुजर मॅच आहे. करो या मरो. इथे जेल ड्रॉप. दोन धावा मिळाल्या आहेत. 22 धावा झाल्या आहेत. 16 चेंडू मध्ये 33 करायचे आहेत. थोडीशी घाई करावी लागेल कारण की फलंदाजी चांगली आहे. विरनाथ ज्याने पहिल्या मॅच मध्ये 44 रन कुठल्या होत्या, तो विरनाथ अजूनही बॅटिंगला आला नाहीये. तर मॅच जर कठीण झाले त्यानंतर विरनाथ मैदानात आले तर तेही काही करू शकत नाहीये. त्यामुळे मंगेश आणि हेमंतला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. हा चांगला चेंडू होता. ब्लॉक हॉलचा इथे वापर केलाय. इथेही सिंगल मिळाली. 15 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सामना बॅलन्स आहे अजूनही. पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 पूर्ण झालेत. चार धावा धावून घेतल्यात बघा. महेश वैलेने केलं काय? 4 धावा धावून घेतल्यात. 4 धावा मिळाल्यात. 14 चेंडू 28 धावा आता करायचे आहेत. हेमंत थोडेसे खाली बसलेत. भरपूर वर्ष नंतर ते क्रिकेट खेळत आहेत. अगोदर भरपूर वर्ष मोठागाव संघाने खेळले, आता थोडेसे क्रिकेट पासून दूर आहेत. तुम्ही फिटनेस अभाव सुद्धा पडतो. क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमच्याकडे फिटनेस पाहिजे, थोडासा वर्कआउट पाहिजे सकाळी. चौदा चेंडू 28 धावा अजूनही करायचे आहेत. मोठागाव प्रीमियर लीग धमाका पहिलं पर्व आणि खूप चांगलं आयोजन. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू सरळ जाईल मोठा गावामध्ये. षटकार.
मला वाटलं की हेमंत थकलेत, मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून त्याने एक खूप सुंदर फटका ठोकलाय, षटकार. रतनभाऊची आठवण झाली ना या षटकाराने. असा षटकार त्याने मारला होता दहिसरच्या विरुद्ध, तो फायदाही झाला मोठागाव टीमला. 13 बॉल 22. आहा चेंडू. महेश काय करतायत काय एक्झॅक्ट, गोलंदाज करेल तर काय करेल. षटक संपलेलं आहे. 12 चेंडू आणि आता 21 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 21 धावा. चला थोडीशी घाई करा. विराट मात्रेसारखा घातक फलंदाज अजूनही येणं बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये 44 केले आहेत आणि त्याची बॅटिंग बघण्यासाठी बघा श्रीकांत जोशी आलेत, गजाबैलाचे बालक. बारा चेंडू 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत महेश वेले. महेश वेलेला 21 रनचं संरक्षण करायचंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. फटका चांगला आहे. महेशला सांगितलं वेलकम टू ग्राउंड. षटकार. पंधरा धावांची आता गरज आहे. 11 चेंडू 15. यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना आता मात्र 11 बॉल 15 रन्स. महेश वैलेला कमबॅक करावा लागेल. 11 चेंडू 15. महेश इथे फ्लिक केलाय मात्र टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत. हेमंतला माघारी परतावं लागेल. हेमंतची इनिंग समाप्त झाली. 10 चेंडू आता 15 धावांची गरज. ताकद वापरली नाही म्हणजे फक्त फ्लिक केला होता. जर ताकद वापरली असते कदाचित षटकारी गेला असता. फक्त बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे हेमंतसाठी. स्वतः आपण पाहिजे तर पेशाने एक बॉक्सर सुद्धा आहेत मोठागावचे. 10 चेंडू 15 धावा अजूनही करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 7 विकेट गेले आहेत. दहा चेंडू 15 धावांची गरज आहे. यशवंत भोईर साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आज आणि काल या स्पर्धेची जेवणाची व्यवस्था करून दिली. मोठागाव प्रीमियर लीगच्या वतीने आमचा हार्दिक आभार आम्ही व्यक्त करू. बऱ्याचशा हृदयात करण्यात वीरराज बाद. पहिल्या चेंडूवरती वीरराज शून्यावरती बाद. आता मजा येईल या मॅच मध्ये. तुषार येत आहेत. नऊ चेंडू 15 धावा. आता मॅच मध्ये मजा येईल बाळू. हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. बघायचं पहिली हॅट्रिक मोठागाव प्रीमियर लीग मध्ये पूर्ण करेल का महेश वेले. एकही हॅट्रिक झाली नाहीये. 2 अर्धशतक झालेत. पहिलं अर्धशतक ओम निलेश म्हात्रे, दुसरं अर्धशतक सर्वेश भोईर. सर्वेश भोईर या मॅच मध्ये अजूनपर्यंत खेळत आहेत. 9 चेंडू 15. थोडस स्पीडअप करा. नऊ चेंडू 15 धाबा.
महेश एक रन्स इथे मिळाली आहे. 8 चेंडू 14 धावा. ओमकार भाद्रेने शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा बनवल्या त्या उपयोगी पडू शकतात या मॅच मध्ये. धावा कमी होत्या आणि तेव्हा महेशने टाळ्या वाजवल्या की या 10 धावा आपल्याला उपयोगी ठरतील आणि बघायचं आता ठरतील का. 8 बॉल 14 करायचे. 8 चेंडू 14 धावांची गरज. महेश वेले राईट अबोर्ड द विकेट. इथे झेलची शक्यता आहे. महेशने कॉल दिलाय. नाही महेशकडे झेल ड्रॉप झालाय. नाही रनआउटची संधी होती मात्र थ्रो पैकी थोडीशी ॲक्युरेट नाहीये. 7-12. 7 चेंडू 12 धावांची गरज. बहु ग्रामीण मध्ये ना 7-12ला भरपूर महत्व आहे सध्या तरी. 7-12 असेल तरच सर्व काही. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. चला महेश थोडस स्पीडअप करा कारण तिसरीच मॅच आहे. सर्व मॅचेस आपल्याला 5 षटकांच्या कव्हर करायचे लक्षात घ्या. सात चेंडू 12 धावांची गरज. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते मोठागाव प्रीमियर लीग मध्ये रायझिंग स्टार विरुद्ध किंग सुपर स्ट्रायकर्स. एका बाजूला राज म्हात्रे दुसऱ्या बाजूला जयेश पुंडलिक म्हात्रे यांचा संघ म्हणजे म्हात्रे ब्रदर्स मध्ये लढाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. महेश वैले गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू 12 धावा. इथे मात्र लेग स्पिन तुम्हाला पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होईल. मंगेशला माघारी परतावं लागेल. ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण केली गोलंदाज महेश वेलेने. 6 चेंडू आले आता 12 धावांची गरज. रायझिंग स्टार फिल्डिंग लावा लवकर. बारा धावांची गरज आहे. 6 चेंडू 12. फिल्डिंग लावा लगेच. विकेट आपण बघूया. पहिल्या इनिंग मध्ये रायझिंग स्टारचे 7 विकेट गेले होते. इथे विकेट गेले ते 4 म्हणजे 11 चालतायत. विकेट न गमावता 11 चालतायत. 12ची गरज आहे. नाही म्हात्रे रोज स्ट्रायकेटलेत ना श्रेयश म्हात्रे. मग बघा तुषार भोईरेत स्ट्रायकेटला. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अशोक भोईर सुद्धा बघा सामना एन्जॉय करतायत. आमचे बोटागाव 40+ स्वागत आहे अशोक भोईर. आपलं स्पर्धा एन्जॉय करतायत बोटागाव प्रीमियर लीग 2024. चला घाई करा ना थोडीशी महेश. बॉलर्स कोण आहेत. चैतन्य आलेत. क्या बात आहे बघा. राजेश मोरे यांचे सुपुत्र आहेत भाऊ चैतन्य. राजेश मोरे साहेबांचे सुपुत्र आपण पाहतोय. चैतन्यला तुम्ही पाहतायत. 6 चेंडू 12 धावा. सहा चेंडू 12 धावा. चला स्पीडअप करा. मॅचचा एक रिदम असतो. 6 चेंडू 12 धावा. चैतन्य 12 धावांचं संरक्षण करेल का. कारण हवेच्या विरोधात त्यांना गोलंदाजी करायची आहे. नितीन म्हात्रे यांचा अंदाज बघा ना किती चांगला आहे. जजमेंट किती चांगलं आहे. 5 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. 9 सुद्धा चालू शकतात यथार्थ किंग सुपर स्ट्रायकर्सला. पुढच्या मॅच मध्ये प्रिन्सी मास्टर ब्लास्टरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सिक्सर स्कॉट संघ आपल्याला बॅटिंग करायची लक्षात घ्या. जल्पेश
5 चेंडू 10 धावा. फलंदाज बाद, तुषार बाद आहेत, थोडेसे पुढे होते. आता 4 चेंडू 10 धावा करायचे आहेत. 9 अजूनही चालतायत. चार चेंडू 10 धावांची गरज आहे. 9 चालतायत अजूनही. मॅच ऑन. महेश वैलेचं षटक, ओव्हर हॅट्रिक त्याने घेतली आणि आता मॅचला कलाटणी मिळेल का? सोन्या आलेत मैदानात. आता सोन्याने फिल्डिंग खूप चांगली केली आहे. 3 झेल पकडले सोन्याने. आता बॅटिंग करावी लागेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा करायचे आहेत. श्रेयस मात्रे नो स्ट्राईक एंडला आहेत. सोन्या स्ट्राईक एंडला आहेत आणि गोलंदाज चैतन्य मोरे गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 10 धावा. 55 धावा अशा वाटत होत्या, म्हणून कमी धावा आहेत 5 ओव्हर मध्ये. आता तिथेही फाईट दिली ना रायझिंग स्टार शिवाय 11. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद. क्लब LBW आपला बाला मिळतोय. पायचीत. तीन चेंडू 10 धावांची आता गरज आहे. नवीन फलंदाज चिराग आलेत. आता विकेट पुन्हा एकदा सांगतो, रायझिंग स्टारचे 7 विकेट गेले होते आणि किंग सुपर स्ट्रायकरचे विकेट गेले 6, म्हणजे अजूनही 9 चालतील 3 बॉल मध्ये. पण मॅच बघा ना. नाही पण जेव्हा जेव्हा राज मात्रे यांनी चर्चा केली ना टीम सोबत, काहीतरी वेगळं घडलंय. याही मॅच मध्ये घडेल मला तरी वाटतंय. आता बघा चिराग एखादा षटकार एखादा चौकार मारतील का? 3 चेंडू 10 धावा. 9 चालतात अजूनही विकेटच्या आधारावरती. 6 विकेट गेलेत. हॅट्रिक बॉल बघायचंय, चैतन्य हॅट्रिक पूर्ण करेल का? फटका चांगला आहे. झेल झाला असा. धावा 6 मिळाल्या. षटकार. आहेत 10 हवे होते. 10 आम्ही सांगितलं 10 हवे होते. 9 चालतायत. आता षटकार आलाय. 2 4 हवेत. 3 चालतायत. बघा श्रेयसने टाळ्या वाजवल्यात. चिरागचे फोरआर्म स्ट्रॉंग दिसतात भाऊ. चिराग बघा जिम ट्रेनर सुद्धा आहेत भाऊ. बघा जिम ट्रेनर सुद्धा षटकार मारतात. चांगले चांगले फलंदाज का मारत नाही? प्रॅक्टिस पाहिजे ना भाऊ. बघा चिराग जिम ट्रेनर नाही भाऊ. मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये ना भाऊ असेच खेळाडू असतात जे कधी वर्षभर खेळत नाही, मात्र प्रीमियर लीग मध्ये गाजतात ते. मॅच आवडली असेल तर टाळ्या होत्या. 2 चेंडू 4 धावांची गरज. 3 जरी बनवल्या तरी सामना जिंकेल. क्या बात आहे. राम म्हात्रे यांच्यामुळे सुपुत्र आहेत चिराग. इथे मात्र झेलची शक्यता आहे. श्रेयस नो स्ट्राईक एंडला थांबतील. आता मॅच शेवटच्या बॉलवरती गेली. 1 चेंडू आणि 4 धावा नाही. विकेट 7-7 गेल्या. 3 चालतात अजूनही टॉसच्या आधारावरती. नकोय खेळाडू कक्षामध्ये चर्चा नकोय. वॅकी पण वॅकी आता मी पहिल्यांदाच पाहिलं की इतक्या टेन्शन मध्ये. बघा ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली. बघा बघा फक्त खेळाडू बसतील लक्षात घ्या. बघा सर्वेश पुन्हा सूचना करते दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 7-7 टॉस फक्त जिंकलाय तो किंग सुपर स्ट्रायकर. त्यामुळे 3 चालतील लक्षात घ्या. 3 धावून घेतले तर जिंकतील. 4 हवेत. पियुष भोईर विजयाचा चौकार मारेल का? नाही भाऊ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक किरणने चौकार मारला होता ना कमालपाड्याच्या विरुद्ध थर्डमॅनला. त्याच्यामुळेच तर निलेश मात्रेला कार सुद्धा मिळाली त्या चौकारामुळे. ज्या प्रकारे आता यावर्षी केतन मात्रेने
उमेशचं कौतुक केलं की त्याच्यामुळे मला कार मिळाली, त्यांनी मॅच टर्न घेतली. तशीच किरणने मॅच टर्न. 1 बॉल 4 रन. जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त मॅच. एका बाजूला राज म्हात्रे, दुसऱ्या बाजूला जयेश म्हात्रे यांचा संघ. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो राज म्हात्रे यांच्या संघाने. अभिनंदन राज म्हात्रे आपलं.